मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळतोय। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आता याचा आढावा घेत आहेत। दुपारी 12:30 वाजता त्यांनी आढावा आयोजन केलेला आहे, तर आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन ते आढावा घेत आहेत। गिरीश महाजन आज या पावसाचा आणि आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। आपण पाहू शकतोय की पाऊस पडल्यानंतर मुंबई तुंबलेली आहे आणि त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आता या परिस्थितीचा आढावा घेणार आहे। दुपारी 12:30 वाजताची वेळ त्यांनी दिली आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन गिरीश महाजन संपूर्ण मुंबईचा आणि मुंबईमध्ये कशा प्रकारे कामं केली गेली आणि त्यानंतर कशा प्रकारे ही आपत्ती नियंत्रणात आणली गेली याचा आढावा घेणार आहेत। आपल्यासोबत वडाळ्यातून गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत। काय परिस्थिती सध्या वडाळ्यामध्ये आहे गिरीश, काय सांगाल? मी सध्या वडाळ्याच्या ठिकाणी आहे आणि वडाळ्याच्या दिशेने जाणारा हा 4 रस्ता आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की संपूर्ण रस्ता हा जलमय झालेला आहे। शाळा सोडण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी पालक घेऊन जात आहेत। आपण बघतोय चारही रस्ते म्हणजे हा 4 रोड म्हणून ओळखला जातो। मी आता या माटुंगा आणि वडाळ्याच्या दिशेने जाणारा हा रस्ता आहे, त्या ठिकाणी मी उभा आहे आणि हा संपूर्ण परिसर पाहिला तर जलमय झालेला आहे। या ठिकाणी लहान मुलं देखील आपण बघतोय शाळा सुटलेल्या आहेत, त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी पालकांना देखील या ठिकाणी कसरत करावी लागते। गाड्या अनेक बंद पडलेल्या आहेत। वडाळ्याच्या दिशेने संपूर्ण वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी अजून जर पाऊस पडला असाच तर संपूर्ण भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो। आत्ताची ही दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी गाड्या आहेत त्या मध्येच बंद पडलेल्या आहेत। गाड्यांमध्ये पाणी गेले, त्यामुळे अनेक गाड्या या पाण्यातच अडकून आहेत। याशिवाय आता शाळा सोडण्यात आल्या, त्यामुळे मुलांना देखील या ठिकाणून घरी घेऊन जाताना पालकांना थोडीशी कसरत करावी लागते आहे। काही या ठिकाणची लहान मुलं आपण बघतोय की पाण्यात आहेत आणि याशिवाय सध्या स्थिती जी आपण ही परिसर पाहिला तर संपूर्ण गांधी मार्केट पासून वडाळा रोड 4 रोड पर्यंतचा हा रस्ता आपण बघितला तर जलमय झालेला आणि या रस्त्यात पाण्यातून वाटकड्यात आपले वाहने घेऊन जातानाचं कसरत या ठिकाणी या चालकांना मुंबईकरांना करावी लागते। आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे अनेक मुंबईकर आहेत ते सकाळीच कामावर गेले होते, मात्र या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा घरी जावं लागत आहे। मात्र घरी जाताना देखील त्यांचा कसरत करावी लागते, कारण रस्ते वाहतूक बंद पडलेले आहे, रेल्वे वाहतूक देखील त्याचा परिणाम झालेला आहे। त्यामुळे सर्वच मुंबईकरांना आहे ती कसरत करावी लागते आहे। आताचा हा संपूर्ण परिसर पाहिला तर फक्त केवळ गांधी मार्केट नव्हे तर गांधी मार्केटपासून संपूर्ण पुढे वडाळा 4 रस्ता जो आहे वडाळ्यापर्यंत जाणारा जो हा रस्ता आहे, हा संपूर्ण रस्ता हा जलमय झालेला आहे। त्यामुळे पालिकेच्या कामकाजावर देखील आता प्रश्न उपस्थित झालेले आहेत। शेजारीच गांधी मार्केट आहे आणि त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन आहे, जिथे पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र त्याचा देखील परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। पाण्याचा निचरा काही होत नाहीये। सकाळपासून जरी पंपिंग स्टेशन चालू असले तरी पाण्याचा निचरा काही होत नाही। अशा स्थितीत या ठिकाणी अजून जर पाऊस असाच पडला, कारण पुढील 3 ते 4 तास हे महत्त्वाचे आहेत, या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, त्यामुळे मुंबईकरांना देखील काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कारण नसताना भराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढील 3 ते 4 तास जर असाच मुसळधार पाऊस पडत राहिला, पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली तर संपूर्ण मुंबई ही जलमय होईल। धन्यवाद। आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे मुंबईतल्या परिस्थितीचा। आपण पाहू शकतोय सकाळपासूनच पाऊस कोसळतोय आणि आता पाणी साचलेलं आहे रस्त्यावर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।